दादा काल तुम्ही इथे इंटरव्ह्यू दिला, मला मुलाखत झाली. प्रभाग क्रमांक 35 व 36 करता काय सांगा? मी नानाभाऊ मोहल्ले, प्रभाग क्रमांक 34. राहणं माझं प्रभाग 34 नरेल इथं. मी दोन्ही इकडे फॉर्म भरला 34 आणि 35. काल मी 35 साठी इंटरव्ह्यू दिला आहे नगर प्रभागामधून. पक्षाने तुम्हाला का बरं संधी द्यायला पाहिजे? आतापर्यंत तुम्ही प्रभाग क्रमांक 36 व 35 मध्ये कोणकोणती विकास कामे केली? मला पक्षाने यासाठी तिकीट द्यायला पाहिजे. मी मागील 25 वर्षापासून भाजपा कार्यकर्ता म्हणून काम करतो. मी शासकीय नोकरी असताना सुद्धा भाजपाचं काम केलेलं आहे. मी 2019ला रिटायर झालो. तेव्हापासून पक्षाचं पूर्णपणे काम करत आहोत. त्याही पहिले काम करत होतो, पण पक्षाचा झेंडा न घेता मी काम करत होतो. पण शासकीय नोकरी असताना आपलं काम करता येणं शक्य नव्हतं. त्यामुळे मी आपल्या देवाभाऊन आम्हाला सांगितलं पक्षाचा झेंडा आणि खांद्यावर दुपट्टा नको, म्हणून तुम्ही काम करू शकता. त्याप्रमाणे मी काम केलं आहे. आता जे नगरसेवक जे काम केलं उर्वरित काम जे काही काम पेंडिंग राहिले नगर या प्रभागामध्ये कामे राहिलेल्या पाहिजे. जर काही रोड राहिले कुठं कल्याण रोड राहिले जे काम तर भरपूर केलं आहे आपल्या नगरसेवकांना भाजपाच्या देवाभाऊच्या फंडातून माननीय नितीन गडकरी साहेबांच्या फंडातून या प्रभाग 35 आणि प्रभाग 36 भरपूर कामं केले आहे. जे काही उर्वरित कामं राहिले चिल्लर काम हे संपत नाही. काम हे कधी ना कधी बंडीचे चाकाचाका चालूच राहतात. त्याप्रमाणे माझंही म्हणणं आहे का जे काही गल्ल्यात जे छोटे मोठ्या गटर लाईन आहे, कुठं रोड आहे, कुठे डांबर रोड, आता सिमेंट रोड बनणं सुरू आहे. त्याकरता मला पक्षाने संधी दिली तर मी पक्षाचं काम करून लोकप्रवासाचे कामं करण्यास मी तयार. आणि संधी दिल्यास म्हणजे आपला अजेंडा काय राहणार? माझा अजेंडा पहिला राहणार विकास कामं. प्रभागातले जे विकास कामं आहेत त्या पहिले झेंडा राहणार आहे. ते बेदरोडीसाठी जे लोक प्रयत्न करू. कुठं गार्डन जे काही कामं आहे गार्डनमधले बगीच्यातले ते कामं करू. गटर लाईन जे काही फुटले आहे कुठल्या आहेत जे काही फंडातून नितीन गडकरी साहेबांच्या फंडातून देवाभाऊ फंडातून आणि जे आपला वाढ निधीचे फंड राहते त्यातून कामाची करायचं प्रयत्न करू. भाऊ तुम्ही सहकार संस्था पण चालवता, त्या माध्यमातून जेव्हा तुम्ही लोकांना रोजगाराची संधी निर्माण करून देणार आहात? मी 2025 पासून एका संस्था मी काम करतो, मानव सचिव काम करतो. मी माझ्या संस्थेद्वारे 27 लोकांना जात भेद न पाहता सर्व लोकांना नोकरी संधी दिली. आधी माझ्याकडे पुन्हा एक इथं आरंभ महिला एक नागरिक सहकारी संस्था आहे, त्याचा मी तज्ज्ञ संचालकाची संस्था माझीच आहे. तिथे मी 1500 सभासद आपण सध्या संस्थेमध्ये कार्यरत आहे. तिथे 7 लोक मी कर्मचारी कार्य करून राहिलो. त्यांना मी संधी देतो आणि जे गोरगरीब आहेत त्यांना मी लोन वाटे त्यांना सुविधा देतो. सहकार्य काम करतो. अशा विविध प्रकारचे काम करतो. असं कोणताही जातभेद नाही का या बौद्ध या मुस्लिम आहे या आहे तसं न बघता सर्वांसाठी मी काम करतो. मी आजपर्यंत भरपूर लोकांना काम केले कोणतेही पैसे न घेता. आता मी संजय गांधीचा अध्यक्ष. माझ्याकडे नागपूर शहरातून पूर्ण 6 विधानसभा क्षेत्रातून आपलं इथं प्रधानमंत्री चौकात नक्षत्र सभागृह देवाभाऊचे भाजपाचं कार्यालय आहे. तिथे मी बसतो दर बुधवारला. तिथं पण सुद्धा लोकांची मी सेवा करतो निःशुल्क. लोक म्हातारे गरीब जे येतात त्यांना पायऱ्या नव्हतं तरी मी केव्हा खाली येऊन काम करतो त्यांचं. पण माझं असं हे नाही का हे मी दक्षिण पश्चिमचा अध्यक्ष म्हणून काम ना मी दक्षिणी काम करतो, पश्चिम करतो, उत्तरची करतो, पूर्वची करतो. काही लोक माझ्या ग्रामीण सुद्धा कामं येते काहून देवेंद्र भाऊच्या नावानं कामं करते आणि आपल्या इथं माहिती आहे त्यांना लोकांना माहिती आहे की निःशुल्क काम करतो. म्हणून एक मला पक्षाने एक संधी द्यायला पाहिजे. मी पक्षाचं नाव मोठं करी जसं आता पक्षाचं नाव मोठं आहेच त्याहीपेक्षा माझं हातभार थोडं लागन तरी पक्षासाठी माझी सेवा करायची माझी संधी द्यावी असं विनंती करतो. आणि कदाचित संधी जर नाही मिळाली तर मग आपण काही मला जर पक्षानं संधी नाही दिली तरी मी पक्ष सोडणार नाही. मी कुठं बाहेर जाणार नाही. कारण मी मूळपासून भाजपाचा देवेंद्र भाऊचा साथी आहो, गडकरी साहेब हिचं चिंतक आहो, नरेंद्र मोदी साहेबाचा मी चिंतक आहो. म्हणून मी पक्ष सोडणं माझ्या मनात कधी येणार नाही. मी भाजपा सोबत एकनिष्ठ राहणार.